रायगडमध्ये पैशाचं आमिष दाखवून शिवसैनिकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमोद घोसाळकर यांनी केलाय। माणगावमधील शिवसेना नगराध्यक्ष नगरसेवक यांना सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीत घेण्यासाठी 25 लाखांचा आमिष दाखवल्याचा आरोप आहे। इतकंच नाही तर राजीव साबळे यांच्या शिक्षण संस्थेला सीएसआर निधीतून 10 कोटी देण्याचा आमिष दाखवून त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप सुद्धा केलाय। मात्र शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे यांनी हे आरोप फेटाळलेत। ज्या सुनील तटकरेंना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी अहोरात्र मेहनत घेतली, ते सुनील तटकरे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून या ठिकाणी शिवसेना फोडाफोडीचं राजकारण करत आहेत। याचंच उदाहरण म्हणजे माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नगरसेवक यांना प्रत्येकी 25 लाख रुपये देऊन या ठिकाणी आमिष दाखवून त्यांना ऑफर दिली जात आहे। हे अत्यंत फार चुकीचं आहे। त्याचबरोबर सीएसआर फंडाचा राजकारणासाठी गैरवापर करून आमचे प्रवक्ते राजू साबळे यांच्या शाळेला 10 कोटी रुपयाचा निधी देण्याचा आमिष दाखवून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा आमिष दाखवून त्या ठिकाणी पक्षप्रवेश करू इच्छित आहेत। उद्योगमंत्री म्हणून त्यांचं खरं काम होतं आपल्या एखाद्या शैक्षणिक कार्याला मदत करावी, पण त्यांनी कुणीही केलेली नाही। आम्हाला पैशाचा संबंधच नाही। आम्हाला कधी पैशाच्या बाबतीत नाव पण माझं कधी ऐकलं नसेल पैसे घेण्याच्या संदर्भात। त्यामुळे पैसे घेण्यास विषय नाही। आम्ही प्रमोद घोसाळकरला कायदेशीर नोटीस पाठवून द्या। तर आता काही इलेक्शन आहे काय आहे तर पैसे देतील लोक, कोण कशाला पैसे देत आहेत? त्यांना खोटा आरोप केला आणि आम्ही उद्या कायदेशीर नोटीस आपण प्रमोद घोसाळकर यांना देणार आहोत।